आणि यानंतरची अपडेट आहे पुणे रेव पार्टी प्रकरणातली। पुणे रेव पार्टी प्रकरणी बातमी जी समोर आली आहे त्यानुसार प्रांजल खेवलकर यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। खेवलकरांसह इतर 4 आरोपींना कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या संदर्भातली आणखीन माहिती आपली प्रतिनिधी रोहन कदम आपल्यापर्यंत पोहोचवतील। रोहन आता पुण्याहून आपल्यासोबत आहेत। रोहन, काय काय झालं आज न्यायालयामध्ये? कविता, खरं तर प्रांजल खेवलकर आणि त्यांचे जे काही साथीदार आहेत त्या 4ही साथीदारांना प्रांजल खेवलकरांसह कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि 3 दिवसांची अधिकची पोलीस कोठडी जी आहे ती द्यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती कोर्टासमोर पुणे पोलिसांनी मांडलेली पाहायला मिळत होती। खरं तर पुणे पोलिसांनी रिमांडची कारणं देताना तीच जुनी कारणं दिली असल्याचा देखील आरोप जो आहे तो आरोपींच्या वकिलांनी केलेला होता। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एक नवीन माहिती जी आहे ती कोर्टासमोर दिली। पोलिसांनी ज्या पद्धतीने त्यांचे मोबाईल लॅपटॉप घेतले होते त्याची तपासणी केलेली होती, त्यामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी पुणे पोलिसांना आढळलेल्या आहेत। काही व्यक्तींशी, काही महिलांशी चॅटिंग ज्या आहेत त्या त्यांनी केलेल्या होत्या। एका व्यक्तीला त्यांनी एका मुलीचा व्हिडिओ पाठवलेला होता आणि त्याबाबत एक आक्षेपार्ह कमेंट जी आहे ती केलेली होती। त्यामुळे या सगळ्याचा तपास जो आहे तो प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलचा आणि लॅपटॉपचा इथून पुढच्या काळामध्ये करायचा आहे अशा प्रकारचा निर्वाळा जो आहे तो पुणे पोलिसांनी दिलेला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर ती पुणे पोलिसांनी काहीसं हसू देखील कोर्टासमोर करून घेतलेलं पाहायला मिळालं, कारण तपास अधिकारी म्हणून ज्यांनी ही सगळी बाब मांडली होती त्यावेळेस त्यांनी सांगताना सांगितलं होतं की ज्या 3 पुड्या पाकिटमध्ये सापडलेल्या होत्या की सिगरेटच्या पाकिटमध्ये 3 पुड्या होत्या आणि त्यामध्ये अंमली पदार्थ होते, तर या 3ही पुड्यांमध्ये असणारा अंमली पदार्थ जो आहे तो एकत्र करण्यात आला आणि त्याचं जे आहे ते वजन 2.70 ग्रॅम असं भरलेलं आहे असं पुणे पोलिसांनी पहिल्यांदा सांगितलं होतं। परंतु यावरतीच आरोपींच्या वकिलांनी जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण केलं, कशा पद्धतीने त्यांनी एकत्र हे केलं, अशा पद्धतीने एकत्र करून वजन सादर करणं, कोर्टासमोर आणणं, या गोष्टींवरती त्यांनी आक्षेप नोंदवला। त्यानंतर मात्र पुणे पोलिसांनी त्यांची भूमिका बदलली आणि पंचनामा करताना मी नव्हतोच त्यामुळे अशा पद्धतीने त्या पुढे एकत्र केल्यात की नाही हे मला माहिती नाही अशा प्रकारचं मत पुन्हा एकदा जे आहे ते पुणे पोलिसांनी दिलं आणि काही काळ हसू जे आहे ते कोर्टासमोर पुणे पोलिसांनी करून घेतलेलं पाहायला मिळालं। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रांजल खेवलकर यांची पोलीस कोठडी जी आहे ती 3 दिवसाची मागितलेली होती, परंतु कोर्टाने पोलीस कोठडी आता नाकारलेली आहे। यापूर्वी 4 ते 5 दिवस जी आहेत ती प्रांजल खेवलकर यांना पोलीस कोठडी दिलेली आहे आणि त्यातून अजूनपर्यंत जे आहे ते ठोस काहीही निष्पन्न झालेलं नाहीये। अजून देखील कुठल्याही प्रकारचे आरोप सिद्ध होत नाहीयेत, कारण का जर का त्यांनी ड्रग्सचं सेवन केलं असेल तर त्याचा निकाल येणं जे आहे ते अपेक्षित आहे। त्यांची चाचणी झालेली आहे, फॉरेन्सिकसाठी ते गेलेलं आहे, त्यामुळे त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाही आणि असं असताना आणखीन प्रांजल यांची पोलीस कोठडी देणं हे न्यायालयाला योग्य वाटलं नाही। त्यामुळे न्यायालयीन कोठडी जी आहे ती या सगळ्यांना सुनावलेली पाहायला मिळते। यापूर्वी म्हणजे परवाच्या दिवशी जे आहे त्या 2 मुली जी की प्राची आणि ईशा सिंग या दोघींना देखील MCR म्हणजे न्यायालयीन कोठडी जी आहे ती दिलेली आहे आणि आता यांची देखील रवानगी जी आहे ती न्यायालयीन कोठडीमध्ये आता निश्चितचपणे येरवडा कारागृहामध्ये यांची जेल एंट्री होईल आणि त्यानंतर आता उद्याच्या दिवशी नेमकं कोर्टामध्ये काय होते, कारण का उद्या कदाचित यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर बेल ॲप्लिकेशन जे आहे ते यांच्या वकिलांकडून दिलं जाऊ शकतं आणि त्या बेल ॲप्लिकेशनवरती तो एक्सेप्ट करून त्याच्यावरती सुनावणी लगेच घेतली जाते का, आणि जर का घेतली तर मात्र मेहरबान कोर्टासमोर यांना जामीन का मिळावा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगितल्या जाऊ शकतात। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आता उद्यापासून नेमकं बेल ॲप्लिकेशनचा अर्ज जो आहे तो यांच्या वकिलांकडून केला जातोय का आणि त्याच्यावरती सुनावणी लागते का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोलिसांनी जी पोलीस कोठडी 3 दिवसाची मागितलेली होती त्यासाठी विविध कारणं दिलेली होती, ती कारणं जी आहेत ती आता कोर्टाने नाकारलेली पाहायला मिळत आहेत, कोर्टाने फटकारलेली पाहायला मिळतात आणि या 5ही जणांचा जो आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये सध्या त्यांची रवानगी झालेली पाहायला मिळते। कविता, बरं, आता मला एक सांगा की आज जेव्हा न्यायालयामध्ये ही सुनावणी झाली तेव्हा आरोपींच्या वतीनं कोण कोण न्यायालयात उपस्थित होतं, विशेषतः प्रांजल खेवलकर यांच्या वतीनं? प्रांजल खेवलकरांच्या वतीने 2 वकील पाहायला मिळत होते। आज एक नवीन वरिष्ठ वकील गानू म्हणून आहेत, त्यांनी देखील काही भूमिका प्रांजल खेवलकरांची मांडलेली पाहायला मिळाली, तर विजयसिंग ठोंबरे हे देखील प्रांजल खेवलकरांची बाजू मांडताना पाहायला मिळाले। तर प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे देखील आज कोर्टामध्ये उपस्थित होत्या। मागच्या वेळेस देखील त्या कोर्टाच्या वेशभूषेमध्ये म्हणजे त्यांचा काळा कोट घालून जे आहेत त्या कोर्टामध्ये आलेल्या होत्या। आज देखील तशाच पद्धतीने त्या पाहायला मिळाल्या आणि बराच काळ जे आहेत ते एकमेकांसोबत बोलणं जे आहे ते मागच्या वेळेस देखील 2 दिवसापूर्वी झालेलं
होतं आणि आज देखील संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान हे दोघं जण जे आहेत ते एकांतात बोलत होते, एकमेकांशी बोलत होते, अनेक गोष्टी ज्या आहेत त्या माहिती करून घेत होत्या. रोहिणी खडसे प्रांजल खेवाळकरांकडून अनेक गोष्टींचा कदाचित उकल त्यांना करायची असेल किंवा इथून पुढच्या काळामध्ये केस आणखीन स्ट्रॉंग करण्यासाठीच्या हेतूने देखील त्यांचं जे आहे ते बरंच काळ बोलणं सुरू झालेलं पाहायला मिळालं. कोर्टाने निर्णय जो आहे तो काही काळ राखून ठेवलेला होता. सुनावणी संपल्यानंतर जवळपास 20 ते 25 मिनिटं मध्ये वेळ होता आणि या काळामध्ये देखील कोर्टाच्या परवानगीनंतर या आरोपींशी संवाद साधण्याची मागणी जी आहे ती त्यांनी केलेली होती आणि त्यानंतर देखील त्यांना वेळ मिळाला होता. त्यामुळे बराच काळ या दोघांमध्ये कोर्टाच्या आवारामध्ये जे आहेत ते बोलणं सुरू असलेलं पाहायला मिळालं. त्यामुळे नेमकं काय जाणून घ्यायचं होतं, कारण का ज्या पद्धतीने त्यांच्याकडून सांगितलं जातं आहे की त्यातली जे 2 मुलं आहेत, म्हणजे या 5ही जणांमध्ये 2 गट पडलेले आहेत. एक प्रांजल खेवाळकर, त्यांचा जवळचा मित्र असणारा समीर सय्यद आणि भोंडे असे हे 3 जण जे आहेत ते जवळचे पहिल्यापासूनचे मित्र आहेत. तर दुसरीकडे निखिल पोपटानी आणि श्रीपाद यादव हे दोघं जण जे पोलीस कोठडी नाकारण्यात आलेली आहे, त्यामुळे जामिनाचा मार्ग मोकळा झालेला आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.